तर या ठिकाणी आता महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणं असं आहे की सरसकट प्लास्टिक बंदी नाही आहे, तर त्याच्यामध्ये ज्या गोष्टीला बंदी आहे त्याच गोष्टी आपल्याला बंद करायच्या आहेत आणि ज्या गोष्टी चालू आहे त्याचा फक्त वापर झाल्यानंतर त्याची विल्हेवाट कशी व्यवस्थित लावता येईल ते आपल्याला बघायचं आहे. नाहीतर बऱ्याच जणांना आता तुमच्यापैकी काही जणांना प्रश्न पडला असेल विषय प्लास्टिक मुक्तीचा घेऊन बैठक सुरू केली आणि व्यासपीठावर प्लास्टिकच्या बॉटल दिसत आहेत, तर हे असं काही प्रकार आहे. परंतु हे जे प्लास्टिकचे बॉटल आहे त्याला परवानगी आहे. फक्त विषय काय आहे की आता जसं ऑलरेडी सांगितलं तसं थोड्या वेळात तुमच्या ग्रुपवरती व्हॉट्सअपला एक पीडीएफ पण लिंक कशामध्ये आहे कशामध्ये, तर एक ग्लोबल मॉडेलिंग सांगितलं की जेवढी पातळ वस्तू असेल कोणती तर तिला बंदी असेल, तिची विल्हेवाट आपण लावू शकत नाही तर तिचं बंदी असेल तर त्या गोष्टी आपल्याला वापरायच्या बंद करायच्या. आता वापरायचं बंद करायचं म्हटल्यानंतर त्याच्यासमोर आपल्यासमोर प्रश्न एकच उपस्थित राहतो, त्याला पर्याय काय, बरोबर की नाही? तर त्याला पर्याय आपल्याला दोन स्वरूपात द्यावे लागतील. एक म्हणजे कागदी पिशवीचा वापर. आता कागदी पिशवी तुमच्यासाठी अवेलेबल आहे. आताच त्या काही काय त्यांनी सांगितलं आपल्याकडे बचत गट आहे, त्यांनी कागदी पिशवी निर्माण केलेल्या आहेत, आपल्याच भागाचे आहे. त्या योगाने आपल्याला आपल्या योग्य ठिकाणी स्थानिक पातळीवरतीच आपल्याला वेंडर उपलब्ध आहे आणि ते आपल्याच भागाचे आहे, त्यांना सुद्धा आपला व्यवसाय होऊ शकतो. तर सगळ्यात अगोदर आपल्याला जिथे जिथे शक्य आहे प्लॅस्टिक बंद करून तिथे तिथे आपल्याला पर्यायी वापर करावा लागेल आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त जो वापर म्हटला आपल्याला तर जो पर्यावरणासाठी हानिकारक आहे तो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्लॅस्टिक पिशवी. त्यामुळे 140 मायक्रोपेक्षाच्या कमीच्या आहे त्या आपल्याला बंद करायच्या आहे आणि त्याच्याऐवजी आपल्याला कागदी पिशव्या वापराव्या लागतात. आणि ही सुरुवात अगोदर आपल्याला आपल्या ऑफिसपासून करावं लागेल, त्यानंतर आपल्या घरापासून करावं लागेल आणि नंतर आपल्याला गावात सांगावं लागेल. आणि लक्षात तरी दुसरं आपल्या ऑफिसमध्ये वगैरे जे आहे तर आपल्याला कापडी पिशवी वापरावं लागते आणि ज्या ठिकाणी आपण कापडी पिशवी वापरणं शक्य नाही, उदाहरणार्थ आपल्याला काहीतरी आपण चहा पार्सल वगैरे आणतो बरोबर की त्या ठिकाणी कापडी पिशवी वगैरे काही वापरू शक्य नाही, तर अशा ठिकाणी आपल्याला 140 मायक्रोनपेक्षा जास्त जाडीची म्हणजे जाड पिशवी वापरायची. आलं लक्षात? तर म्हणजे ज्या प्लॅस्टिक पिशवी बंद आहे ते आपल्याला टोटल बंद करायचे आहे. त्याच्यामध्ये दोन पर्याय आहेत, एक तर कापडी पिशवी वापरा किंवा जास्त जाडीची पिशवी वापरा ते वापरायचे आहे. त्यानंतर इतर जे प्लॅस्टिक आहे तर हे प्लॅस्टिक सध्या आपण एवढं अवलंबून आहोत डायरेक्ट टोटली बंद करणं आपल्याला शक्य नाही, परंतु जे प्लॅस्टिक आपण वापर करत आहोत त्याची विल्हेवाट आपल्याला गोष्टी लावायची आहे आणि त्याचा वापर पुनर्वापर होईल, रिसायकल होईल अशा पद्धतीने आपल्याला करावं लागेल. एक नगरपंचायत किंवा एक ग्रामपंचायत स्थानिक प्राधिकरण म्हणून आपल्याला काय करावं लागेल, आता जर आपण गावात फेरफटका मारला तर आपल्याला प्लॅस्टिकचे साचलेले मोजकेच ठिकाण आढळतात. त्यामध्ये एक ठिकाण असतं एकदम निर्जन, कधी आजूबाजूला वस्ती नाही. मग अशा ठिकाणी काय होतं की ज्याच्याकडे प्लॅस्टिकचा कचरा साचलेला आहे असा माणूस जातो आणि तिथं डंप करतो किंवा एक जर असं आपण क्रीडा टाईप होतो तसे त्या ठिकाणी ते प्लॅस्टिक फेकून दिलं जातं, बरोबर की नाही? आणि दुसरी जागा आपल्याला सापडते ते म्हणजे ज्या ठिकाणी दुकानं वगैरे आहेत किंवा जिथं जास्त गर्दीचे ठिकाण आहे त्या ठिकाणी वापर झालेला जे प्लॅस्टिक आहे त्या ठिकाणी टाकून दिलं जातं. अशा ठिकाणी तुम्हाला जास्त करून प्लॅस्टिक दिसतं. तर आता पहिले ठिकाण जे आहे का एकदम निर्जन ठिकाणी आहे, कुणी राहत नाही, काही अशा ठिकाणी प्लॅस्टिक कोणतरी आणून टाकता येईल आजच्या वगैरे, तर एक स्थानिक प्राधिकरण म्हणून सगळ्यात अगोदर तिथलं प्लॅस्टिक उचला ती जागा स्वच्छ करा. स्वच्छ झाल्यानंतर नवीन येणारा टाकणारा थोडासा विचार करतो आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला डस्टबिनची व्यवस्था करता येईल तर जेणेकरून जरी टाकलं तर ते डस्टबिनमध्ये टाकलं तर आपल्याला उचलायला सोपं होईल. म्हणजे ही एक पहिली गोष्ट आपण स्थानिक प्राधिकरण म्हणून तात्काळ करू शकतो ते म्हणजे ज्या निर्जन ठिकाणी असं प्लॅस्टिक आपल्या भागामध्ये टाकलं जातं जे फोटो आपण बघितले त्या ठिकाणी जे आपण स्वच्छ करून त्या ठिकाणी एक मोठे डस्टबिन कचरा ठेवून नये. त्यानंतर काही ठिकाणी जे आहे लोकवस्तीचे ज्या ठिकाणी प्लॅस्टिकचा वापर होतो आणि तिथं टाकलं जातं, उदाहरणार्थ एखादं किराणा दुकान आहे त्या ठिकाणी चिप्स वगैरे खाल्ले जाते, काय खाल्लं जातं त्या ठिकाणी टाकलं जातं, तर अशा ठिकाणी आपल्याला एक सांगावं लागेल. आणि या ठिकाणी ते दुकानदार किंवा आता हायवेवाले आपले सर्व वाहतूक चालक आहे यांना फक्त मला एकच सूचना द्यायची आहे की तुमचा जो परिसर असेल दुकानाचा असेल हॉटेल असेल तो पूर्ण परिसर ही तुमची जबाबदारी असणार आहे. त्याप्रमाणे एक ग्रामपंचायत म्हणून तुमच्याकडे जे किराणा मालाचे दुकानदार असेल किंवा इतर दुकानदार ज्यांच्या परिसरामध्ये हा कचरा आढळतो त्यांना एक नोटीस द्या की तुमच्या परिसरामध्ये जो काही कचरा आढळेल त्याची विल्हेवाट तुम्ही लावायची आहे. विल्हेवाट म्हणण्यापेक्षा ते व्यवस्थित कचरा जतन करायचा आहे आणि व्यवस्थित त्याची साठवणूक करून नंतर तो जे आपल्या ग्रामपंचायतचा असेल आपली व्यवस्था त्या ठिकाणी त्यांनी जमा करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही दुकानदाराला सूचना करा म्हणजे जेणेकरून त्यांच्या परिसरामध्ये जे काही आपल्या प्लॅस्टिक सापडते ते त्या ठिकाणी राहणार नाही. तसंच त्या पद्धतीने जे आपले धाबा चालक असतील हॉटेल चालक असतील तर यामध्ये फक्त एकच सूचना आहे की तुमचं कंपाऊंडच्या आतमध्ये जे आहे ते बऱ्यापैकी क्लीन असतं. फक्त प्रश्न कुठे येतो तुमचं कंपाऊंड ते रस्ता
एकाचे 4-5 फुटाचं अंतर असेल, 8 फुटाचं अंतर असेल, त्याच भागामध्ये हिसाब होतो. आता तुम्ही फक्त एक सामाजिक जबाबदारी म्हणून ठीक आहे, तुमचं हॉटेल आहे, तुमचं कंपाऊंड तुमचं स्वच्छता, पण एक सामाजिक जबाबदारी म्हणून आपल्याला रस्त्याकडेची जागा म्हणजे तुमचं फ्रंट आहे, तो तुम्हाला सामाजिक जबाबदारी म्हणून स्वीकारावा लागेल. आणि त्या भागामध्ये सुद्धा ते प्लॅस्टिक असेल, येणारे गिराईक आपले आहे, आपल्या ठिकाणूनच ते माल खरेदी करतात. प्लॅस्टिकच्या बॉटल असतील, पडत असेल तर ते आपण ज्यावेळेस आपल्या कंपाऊंडच्या आपल्या परिसराची आपण स्वच्छता करतो, त्याचबरोबर आपल्या कंपाऊंड पासून रस्त्यापर्यंत जो फ्रंट आहे आपला स्वतः ती सुद्धा स्वच्छता करून घ्या, आणि जेणेकरून तुमचा फ्रंट सुद्धा क्लीन राहील एवढी प्रत्येकाने काळजी घ्या. त्याचबरोबर मला असं वाटतं आपण ज्यावेळेस मोहीम या गोष्टी राबवतोय तर आपले जे सर्व दुकानदार असतील, हॉटेल चालक असतील, त्यांनी आपण एक बोर्ड पण लावला पाहिजे आपल्या परिसरामध्ये की प्लॅस्टिक बंदी आहे किंवा प्लॅस्टिकचा वापर टाळा, प्लॅस्टिकचा थोडा वापर करा, आणि प्लॅस्टिकचा वापर आपण करत असेल तर प्लॅस्टिकचा कचरा कुंडीतच टाका, अशा स्वरूपाचे आपल्याला एक बोर्ड लावावे लागतील, जेणेकरून बरेचसे जे गिराईक असतात सर्व 80% सुशिक्षित असतात, सर्व जणांना वाचतील आणि त्यांच्यावरती बोर्ड वाचून सुद्धा थोडाफार फरक पडतो, इफेक्ट पडतो. नंतर त्यांनी ते बॉटल वगैरे खरेदी केल्यानंतर ते घेऊन टाकायचं असेल तर ते कचरा कुंडी टाकतील, तेवढ्या कचरा कुंडीची व्यवस्था आणि बोर्डची व्यवस्था आपल्या ठिकाणी करा. जेणेकरून आपल्या समोरचा प्रश्न एकच आहे की जो काही प्लॅस्टिकचा आता वापर होतोय ते वापर झाल्यानंतर त्याचे कचरा जमा करण्यापासून तो कचरा परत आपल्या विल्हेवाटी केंद्रात जमा करून परत त्याचं पुनर्वापर करणं, रिसायकल करणं, ही सगळी सिस्टीममध्ये येणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे वापर झालेला पूर्ण कचरा आपल्या कुठेही अस्ताव्यस्त पाडणार नाही याच्यासाठी आपल्याला काळजी घ्यावी लागेल. म्हणून सर्व दुकानदारांना खरं तर आमची प्रशासनाची विनंती राहील की आपण अस्ताव्यस्त पाडणार नाही याच्यासाठी आपल्याला काळजी घ्यावी लागेल. म्हणून सर्व दुकानदारांना खरं तर आमची प्रशासनाची विनंती राहील की आपण सर्व ह्या काळजी घ्या आणि आपला हॉटेलचा आंतरिक परिसर तसेच रोडपर्यंत आपण प्लास्टिक मुक्त ठेवावा ही आपल्याला प्रशासनातर्फे विनंती असेल. त्याचबरोबर शाळेचा विषय निघाला, आता शाळेमध्ये बंदी हा सरसकट कोणत्याही गोष्टीवरचा पर्याय असत नाही, तर त्यांनी काय प्रश्न येतो आपण प्रबोधन वगैरे करावं की जेणेकरून त्याचा वापर कमी होईल. परंतु एक गोष्ट मात्र आपल्याला स्ट्रिक्टली अंमलात आणता येऊ शकेल ती म्हणजे विद्यार्थ्यांवरती संस्कार आठवडा करणं जबाबदारी असते. तर जे काही तुम्ही चिप्स वगैरे खाल्ले किंवा प्लॅस्टिकचा वापर केला तर आपण शाळेमध्ये ओला कचरा, सुका कचरा अशी सिस्टीम बनवलेली असते, आणि आपण खरं तर आता त्या संस्काराचा पण भाग आहे की ओला कचरा टाकायचा, सुका कचरा टाकायचा. तर विद्यार्थ्यांकडून तुम्ही ज्या ज्या प्लॅस्टिकचा वापर होईल त्या त्या प्लॅस्टिक जे आहे, सुका कचऱ्याचं जे आपलं डस्टबिन असेल त्या ठिकाणीच जाईल एवढी आपली सूचना द्या. आणि विद्यार्थ्यांनी एकदा तुम्ही सूचना दिली तर ते पालन होईल, जेणेकरून जरी प्लॅस्टिकचा वापर झाला तरी तो कचरा आहे तो योग्य ज्या ठिकाणी जायला पाहिजे त्याच ठिकाणी. एकंदरीत माझ्या सगळ्या बोलण्याचं फक्त एकच आहे की जिथे शक्य आहे तिथे आपण प्लॅस्टिक टाळतो आहे, परंतु ज्या ठिकाणी प्लॅस्टिक टाळणं शक्य नाही तर त्याचा वापर झाल्यानंतर तो कचरा आहे तो योग्य ज्या ठिकाणी जायला पाहिजे त्याच ठिकाणी यायला पाहिजे, तो अस्ताव्यस्त पडता कामा नये. तर शाळेमध्ये सुद्धा आपल्याला मी सांगितलं तसं की आपण शालेय परिसराची साफसफाई ठेवतच असतो, पण परत एकदा काय होतं की प्लॅस्टिकचा कचरा अस्ताव्यस्त पडल्यानंतर वाऱ्यासोबत तिकडे जातो. आणि नेहमी लक्षात ठेवा कोणतेही आपली वास्तू असेल, तुमचं हॉटेल चालक असेल, घर असेल, ऑफिस असेल किंवा शाळा असेल, तर आपल्याकडे प्रवेश जो होतो तो समोरूनच होतो. आणि तुमचा आंतरिक परिसर आपल्या घर किती सुंदर असतं, परंतु आपल्याला जो एंट्री होती तो परिसराला जर प्लॅस्टिक वगैरे कचरा दिसला तर त्याच ठिकाणी आपलं जे इम्प्रेशन आहे ते बॅड होऊन जातं, वाईट होऊन जातं. त्यामुळे जर आपल्याला ऑफिसमध्ये कोणीतरी वरिष्ठ येत आहेत, कोणीतरी शिष्टमंडळ येत आहे, त्यांना आपल्याला जर आपलं वाईट इम्प्रेशन पाडायचं नसेल, शाळेवरती व्हिजिट होते तिथं आपल्याला बॅड इम्प्रेशन पाडायचं नसेल तर आपण फक्त कंपाऊंडच्या आपल्या परिसरावर लक्ष देऊन चालणार नाही, तर कंपाऊंडच्या बाहेरचा जो परिसर असेल, जो फ्रंट असतो आपला म्हणजे तुला सगळे वगैरे होणार आहे, तर तो सुद्धा आपण व्यवस्थित प्लॅस्टिक मुक्त आणि सर्व कचरामुक्त ठेवला पाहिजे. म्हणून तो सुद्धा परिसर जो आहे ते कार्यकृती ठेवा, कारण प्लॅस्टिकच्या दृष्टिकोनातून सगळ्यात जास्त कचरा पडतो तो याच ठिकाणी होतो. तर अशा पद्धतीने आपल्याला एखाद्यासाठी काम करावं लागेल. त्यानंतर जे आपल्याला प्लॅस्टिकसाठी पर्याय म्हणून आपले विषय जे आहे त्याचा वापर करावा लागेल. त्यानंतर नगरपंचायतीची मीटिंग झाली त्या ठिकाणी सुद्धा व्हेंडरला संपर्क केला होता, 140 पैसे जास्त व्हेंडरच्या विषय आपल्याला अवेलेबल झाला पाहिजे. तर त्यासाठी सुद्धा प्रयत्न चालू आहे व्हेंडरशी कॉन्टॅक्टमध्ये आहोत. तर त्याच्यामध्ये अवेलेबल झाल्या तर जेवढे काही आपले व्यापारी लोक असतील, सर्व हॉटेल चालक असतील यांना विनंती राहील
की 140 मायक्रोपेक्षा जास्त गाडीच्या पिशव्या अवेलेबल झाल्यानंतर थोडासा खर्च झाला जरी चालेल, एक आपली सामाजिक जबाबदारी म्हणून आपण त्याच पिशव्या घ्या की जेणेकरून आपल्याला जबरदस्ती असलेल्या पिशव्याचा वापर आपल्याकडून होणार नाही आणि कारवाई वगैरे ह्या गोष्टीपर्यंत आपल्याला जायचं नाही काही झालं तरी. त्यामुळे सर्वांनी त्याचा वापर करा. त्यानंतर तुम्ही ज्या सूचना सांगितलेल्या आहेत त्याच्यावरती सुद्धा आम्ही विचार करत आहोत. तर सर्वांनी या मीटिंगपासून आपण एक निश्चय केला पाहिजे का आपल्या भागामध्ये प्लॅस्टिकचा वापर होणार नाही, ज्याच्यावर आहे आणि झाला तरी त्याचा पुनर्वापर आपण करू, त्याची योग्य विल्हेवाट लावू. त्या सर्वांनी दक्षता घ्या जेणेकरून आपल्याला हरित तलासरी किंवा प्लॅस्टिक मुक्त तलासरी असं आपल्याला येत्या काळामध्ये आपल्या तलासरीला म्हणता येईल. त्यानंतर दुसरा आपल्या समोरचा मोठा विषय आहे तो म्हणजे मोकाट पुराची विल्हेवाट. आता ग्रामपंचायत विचार केला तर त्या ठिकाणी हा खूप ज्वलंत प्रश्न झालेला आहे. त्याच्या तुलनेत आपल्याकडे परिस्थिती तेवढी गंभीर नाही, परंतु हीच वेळ आहे आपल्याला लक्ष द्यायची. कारण ह्याच वेळेस जर आपण लक्ष दिलं नाही तर आपल्याकडे सुद्धा हुशारची परिस्थिती होण्यास वेळ लागणार. आणि याच्यामध्ये आता आपल्याला सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे की बाकी विषयासारखा हा प्रश्न तेवढा सोपा नाही. हा खूप जटिल प्रश्न आहे आपल्याला सोडवायला. कारण या कोणत्याही गोष्टीचं म्हटलं तर आता जनावर पकडले तर जो विषय तिथे संपत नाही. हा विषय त्या पूर्ण सुरू तर त्यांचं करायचं काय, कारण ते पण सजीव प्राणी आहेत, त्यांना परत खाऊ घालणं आहे, स्वच्छता आहे, सर्व गोष्टी आहेत. तो मेंटेनन्स आज एक सरपंच म्हणून तुम्हाला पण माहिती खरंच आपण कोणावर पण ठेवली तर एक आपण त्याचं जतन करण्यासाठी किंवा मेंटेनन्स करण्यासाठी तेवढं आपण सक्षम नाही आहे. तर त्यासाठी आपल्याला वेगवेगळे पर्याय आहेत ते आपल्याला करावे लागतील. त्यामध्ये पाटील साहेबांनी जो पर्याय सांगितला त्याच्यावरती आम्ही विचार करत आहोत, परंतु इमिडिएटली आपल्याला ज्या पर्यायावरती काम करता येऊ शकतं तुम्ही रेडिओ साहेबांनी सांगितलेला तो म्हणजे सगळ्यात अगोदर आपल्याला काय करावं लागेल की तुम्ही ग्रामपंचायत म्हणून यांच्या नावं लावा आणि तुम्हाला जर माहीत असेल तर कोणाचे मोकळपूर असेल तर त्यांना नोटीस द्या की तुम्ही तुमचे पूर्ण जे आहे ते मोकळ सोडू नका, तर आम्ही त्यांच्यावरती कारवाई करणार आहोत. आणि ठराविक कालावधीनंतर मग जे काही असतील त्यामध्ये बोलू तर तुमच्या भागामध्ये जे बोलू असतील तर रेडिओ साहेबांनी स्वतः जबाबदारी घेतली नाही. आलं लक्षात? तर आता बऱ्याच मीटिंगमध्ये असं होतं की जबाबदारी कुणी घेत नाही, परंतु आपले रेडिओ साहेब त्यांनी स्वतः संयुक्त राष्ट्रामध्ये ते सुद्धा या घटनेचे खरंतर पीडित आहे असं म्हणत नाही. त्यामुळे त्यांना पण तेवढं गांभीर्य आहे आणि ते स्वतः जबाबदारी घेतली. तुम्हाला फक्त काय करायचं आहे की जवळचे जे पुष्पवैद्यकीय आपल्या ठिकाणी असतील त्यांना संपर्क करायचा आहे.